आपल्या सगळ्या लोकांची विनंती, आपल्या सगळ्यांचा आग्रह, आपल्या सगळ्यांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे आता तुमची पुढची जी भावना आहे त्या बाबतीमध्ये देखील मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री गावावरून आले की त्यांच्याबरोबर मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक त्यामुळे तुम्ही शांतता ठेवा। आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, धर्मवीर आनंदगिरी साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे कुठेही आतताईपणा करू नका आणि कुठेही आपल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होईल, गालबोट लागेल, आपल्या शिस्तीला असं कुठलंही काम करू नका। तुमची भावना होती ना भरत गोगावले यांना मंत्री बनवायची, मंत्री बनवलं विषय आहे। या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या पदाला म्हणजे जाहीर केलं होतं ना पालकमंत्र्यांना स्थगिती दिलेली आहे। त्यांच्या भावना आग्रह लक्षात घेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा होईल, बैठक होईल आणि त्यानंतर सकारात्मक आपण पुढचा निर्णय घेऊ। तो पण कुठेही काही म्हणजे भरक्षण अडचणी देखील असं काय कुठं काम करू नका आणि मिळालेलं पद जे आहे याचा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोग झाला पाहिजे। नवीन नवीन योजना ज्या आहेत लोकांपर्यंत तुमच्याकडे माहिती आहे, तुम्हाला रोजगार हमी फलोत्पादन थेट गावाशी निगडीत असं आता डायरेक्ट शेतकऱ्याशी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराशी आपण संबंधित काम करू शकतो अशा प्रकारचं चांगलं विभाग आहे। त्यामुळे पुढची देखील जी काही प्रक्रिया आहे ती आपण लवकर पूर्ण करू। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांतता राखा आणि शांततेत तुम्हाला कसं आपण घरी जा, कुठे गालबोट लावणार नाही याची काळजी घ्या। नाशिकचे लोक तर शांतच दोन्ही याला स्थगिती दिली ना, मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे लवकर चर्चा करून आपण त्यातून मार्ग काढू। सर्वांनी शांतता ठेवा, कुठेही गालबोट लागेल असं कुठेही काम करू नका। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।